एक देश एक विद्यार्थी म्हणजे वन नेशन वन स्टुडंट या योजनेअंतर्गत देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना अपार क्रमांक देण्यात आलेला आहे आणि हाच अपार क्रमांक जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे अपार कार्ड डाउनलोड करावे लागणार आहे आणि म्हणूनच ही अपार कार्ड डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया आजच्या या व्हिडिओमध्ये मी विप्रा अपडेट्स मराठी या माझ्या YouTube चॅनलमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे आजचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा। तसेच अपार क्रमांक म्हणजे नेमकं काय या संदर्भात मी या आधी केलेला व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण गुगल सर्च मध्ये जाऊया आणि डिजिलॉकर टाइप करूया आणि त्याच्यावर क्लिक करूया। डिजिलॉकर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन इन टू युअर अकाउंट हा पर्याय उपलब्ध होतो। त्यामध्ये मोबाईल युजर नेम आणि आधार हे 3 ऑप्शन्स येतात। त्यामध्ये आपण आधार या पर्यायावर क्लिक करूया। आधार या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विद्यार्थ्याचा आधार नंबर घालून नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक झाल्यानंतर लगेचच तुम्हाला OTP चा पर्याय उपलब्ध होईल आणि विद्यार्थ्याच्या आधारवरती जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल वरती OTP येईल। तो OTP इथे या OTP च्या चौकटीमध्ये OTP नंबर घालून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर लगेचच तुम्हाला पिन जनरेट करण्यासाठी ऑप्शन येतो आणि तुम्हाला 4 डिजिटचा पिन जनरेट करून व्हेरीफाय सिक्युरिटी पिन इथे खाली पर्याय दिलेला आहे। त्या पर्यायामध्ये तुम्ही जनरेट केलेला पिन टाइप करून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे। पिन जनरेट करून सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर लगेचच खाली इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे तुम्हाला युजर नेम घालायचा आहे आणि नंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। लगेचच तुमचा युजर नेम इथे सेट झाला आहे असा मेसेज येतो आणि त्याखाली स्किप आणि ओके अशा प्रकारचे 2 ऑप्शन दाखवले जातात। त्यामध्ये तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचे आहे। लगेचच पुढे युअर इश्यू डॉक्युमेंट्स असा मेसेज येतो। त्यामध्ये इथे तुम्हाला व्ह्यू ऑल मध्ये 2 डॉक्युमेंट्स दाखवतात। त्याच्यामधला एक तुमचं अपार ID आहे आणि दुसरं विद्यार्थ्याचं आधार कार्ड आहे। इथे अपार कार्डवर क्लिक केल्यानंतर लगेचच तुम्हाला ओपन हा ऑप्शन येईल। त्यावरती क्लिक केल्यानंतर PDF मध्ये अपार कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दाखवले जातील आणि लगेचच त्यातील ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जनरेट झालेलं अपार कार्ड इथे दाखवण्यात येईल। या अपार कार्डाचं लगेचच स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमचा अपार क्रमांक जतन करून ठेवा। तसेच जनरेट झालेल्या अपार कार्डाचं प्रिंट आउट घेऊन ठेवा, कारण अपार क्रमांकामुळे विद्यार्थ्याची माहिती सरकारी संस्थांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे। अपार क्रमांक हा विद्यार्थ्याच्या आधार कार्ड बरोबर जोडला जाणार आहे। केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार अपार क्रमांकामुळे विद्यार्थ्याला त्याचे निकाल, शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र, क्रीडा, कौशल्य, प्रशिक्षण यांची माहिती एकत्रित जमा होणार आहे। तसेच डिजिलॉकरला सुद्धा हे कार्ड जोडले जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्याची सगळी प्रमाणपत्र एकत्रितपणे ऑनलाईन उपलब्ध होतील। विद्यार्थ्यांना जर शाळा बदलायची असेल किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर ती प्रक्रिया सोपी होईल। म्हणजेच त्याचे संपूर्ण तपशील अपार क्रमांक टाकल्यास दृश्यमान होतील। अपार ID हा आधार क्रमांकाबरोबर लिंक असल्यामुळे सरकारी योजनांचा थेट लाभ जसे की शिष्यवृत्ती, अनुदान, विद्यावेतन यासारखी सरकारकडून विद्यार्थ्यांना मिळणारी थेट रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।